मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला। या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। मुलुंड दुर्घटनेनंतर हर्षवर्धन सपकाळांनी संताप व्यक्त केला। गतीनं काम करण्याच्या प्रयत्नात नागरिकांचा जीव जातोय। नागरिकांच्या सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही असा सवाल हर्षवर्धन सपकाळांनी ट्विटरवरून सरकारला विचारला। कंत्राटदार MMRDAच्या चुकीमुळे जीव गेला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी हा आरोप केला। दोषी अधिकाऱ्यांनी कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनी मुलुंड मेट्रो दुर्घटनास्थळाची पाहणी केली। अपघाताची माहिती मिळताच तावडेंनी या तातडीने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली आहे। मेट्रोच्या कामात 100% निष्काळजीपणा दिसत असून दोषींवर कारवाई होणार असल्याचं ऋतू तावडेंनी मुख्यमंत्र्यांना संपूर्ण माहिती दिली। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। मेट्रो दुर्घटनेवर आमदार कोटेश्वर यांनी माहिती दिली। मुलुंडमधील मेट्रो अपघातावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकार या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार असा सवाल आदित्य ठाकरेंनी सरकारला विचारला। राज्यात निकृष्ट दर्जाची कामं होते, कंत्राटदारावर कारवाई करा। मुलुंड मेट्रो अपघातावर शशिकांत शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली। मुंबईतील चर्नी रोडच्या पुलासाठी भाजप आक्रमक झाली। धोकादायक पूल पाडून 4 वर्ष झाली असं असूनही नवीन मुद्दापूल उभारण्याला विलंब होत असल्यानं भाजपचे नेते कार्यकर्ते आक्रमक झालेत। मंत्री मंगलप्रभात लोढांसह भाजप नेत्यांनी यासाठी आंदोलन केलं। बारामतीतील संयोग निवासी सुनेत्र पवारांनी विविध भागातून आलेल्या नागरिक पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांच्या समस्या आणि प्रलंबित प्रश्नांबाबत माहिती जाणून घेतली। उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्र पवार आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अध्यक्ष होणार आहे अशा चर्चा रंगलेल्या असतानाच या संदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं। सुनेत्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार आहे याबाबत निर्णय झालाय असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची राजकीय सल्लागार नरेश अरोरांसोबत बैठक पार पडली। बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार यांची देखील उपस्थिती होती। या बैठकीत राष्ट्रवादी विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रफुल्ल पटेल विलिनीकरणावर बोलतात म्हणजे अमित शहा बोलतात असा दावा खासदार संजय राऊतांनी केला। अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यामागे अदृश्य शक्ती होती आणि ही शक्ती भाजप होती असा आरोपही राऊतांनी केला। मुंबई महापालिका निवडणुकीआधी मोहोल तयार करून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेसोबत हातमिळवणी केली। मात्र निकालानंतर मनसे आणि शिवसेनेत मतभेदांना यावेळी तोंड फुटलेले। त्यातूनच राज ठाकरे हे आपली नवी चाल ठरवण्याच्या भूमिकेत असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता पाटील यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थ इथं भेट घेतली। पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकून आल्यानं शर्मिला ठाकरेंनी ओवाळून अभिनंदन केलं। राज्यसभा लढवणार पवारांनी आपल्याला सांगितलंय। खासदार संजय राऊत यांनी दावा केला विलिनीकरण झाल्यास भूमिका बदलू शकतात असं वक्तव्य सुद्धा संजय राऊतांनी केलं। बदलापूर नगरपालिकेच्या सभागृहाला दिवंगत अजित पवार यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली। याबाबतचं निवेदन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यांनी आमदार किसन कथोरे आणि नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांना दिला। भिवंडीतील कोशिंबीत महाशिवरात्रीनिमित्त हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। हरिपाठ, भजन कीर्तन आणि शिवपुराण या धार्मिक कार्यक्रम तिथे पार पडलेत। मागील 30 वर्षापासून कोशिंबीत महाशिवरात्र उत्साहात साजरी केली जाते आहे। पालघरच्या दापोलीतील रेणुका माता मंदिर उत्सवाला सुरुवात झाली। उत्सवात हजारो भाविकांनी मातेचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी भाविक वैभव संखे यांनी 5 किलो वजनाचा चांदीचा मुकुट रेणुका मातेला अर्पण केला। मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आलेले। मुंबई महापालिकेने दादर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्याविरोधात धडक कारवाई केली। महापालिकेने केलेल्या धडक कारवाईमुळे दादर स्थानक परिसरानं मोकळा श्वास घेतला। मुंबई पालिकेच्या नवनिर्वाचित महापौर ऋतू तावडे यांनी मुंबईच्या वर्दळीच्या भागातील बेकायदा स्टॉल आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपताच महापालिकेने निविदांचा धडका लावलाय। गेल्या महिनाभरात महापालिकेने सुमारे 600 कोटी रुपये खर्चाच्या 361 निविदा काढल्या आहेत, तर त्यापैकी 355 निविदा सध्या प्रत्यक्ष प्रक्रियेत आहेत। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांना प्रचंड मागणी असून घरांच्या सोडतीकडे इच्छुकांचं लक्ष लागलं। या वर्षात सोडत काढण्याचा निर्णय घेऊन मुंबई मंडळ कामाला लागले। किमान 5000 घरांची सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला। इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आता आणखी सोपं होणार आहे। 1 एप्रिल 2026 पासून नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट लागू होणार आहे। या नव्या नियमामुळे टॅक्स सिस्टीमला सोपं, स्पष्ट आणि सर्वसामान्यांना ITR सोप्या भाषेत समजायला हवी यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत। सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्यात। गेल्या 10 वर्षात न्यायमूर्तींच्या विरोधात 8000 तक्रारी प्राप्त झाल्यात। अर्जुनराम मेघवाल यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे। दिल्ली पासपोर्ट इंडेक्सची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली। ऑन पेपर या रँकिंगमध्ये भारताची काहीशी स्थिती सुधारली। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना आता व्हिसा फ्री प्रवेश मिळणाऱ्या प्रदेशांची संख्या कमी झाली आहे।
मुंबई महानगर क्षेत्रात जलमेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही सल्लागार कंपनी 10 नवीन जलमार्गाचा सविस्तर आराखडा सागरी मंडळाला सादर केला. कांजूरमार्ग येथील 15 हेक्टर जमिनीवर मेट्रो 6चा डेपो बांधण्याचा एमएमआरडीचा मार्ग मोकळा झालाय. उच्च न्यायालयाने या जमिनीवर मालकी हक्काचा दावा करणारी याचिका फेटाळली. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून जादा बसेसचं नियोजन करण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आले. मुंबई ते प्रयागराज मार्गावर 44 साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत. या गाड्यांचं आरक्षण उद्यापासून सुरू होणार आहे. होळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी हे नियोजन करण्यात आले. उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात अद्यापही प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत सारथीच्या दिरंगाईमुळे गुणवंत विद्यार्थ्यांसमोर आर्थिक संकट आलं. इयत्ता 1ली ते 8वीच्या 41 लाख विद्यार्थ्यांना मोफत शाळेचं दप्तर देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. या योजनेसाठी 165 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. सीबीएसई बोर्डाच्या 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना हातात देण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर तपासायला दिल्या जाणार आहेत. उत्तरपत्रिका संगणकावर तपासून तिथंच गुण देण्यात येणार आहे. आश्रम शाळांमधील 100 विद्यार्थ्यांना आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची सफर घडवण्यात येणार आहे. विज्ञान प्रेरणा अभियानात चांगली कामगिरी करणाऱ्या विविध आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना सफर घडवण्यात येणार आहे. दंत महाविद्यालयातील सिम्युलेटर सुरू होण्यापूर्वीच बंद अवस्थेत आहे. तब्बल 4 कोटी 32 लाखांची यंत्र 9 महिन्यांपासून धुळखात पडू नये. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्लिनिकल प्रशिक्षणावर परिणाम होत असल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत गंभीर दखल घेतली. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शालांची आयडी बनवून शासनाचं तब्बल 1,24,69,000 रुपये अनुदान लाटल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. माजी मुंबई शिक्षण मंडळ विभागीय आयुक्त आणि 5 शिक्षकांसह एकूण 19 जणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सीईटी नोंदणीसाठी आधार प्रमाणीकरण आणि अपार आयडी अनिवार्य असण्याची अट शिथिल करण्यात आली. आता उमेदवारांना तांत्रिक अडचणी किंवा इतर वैध कारणांमुळे आधार किंवा अपार प्रमाणीकरण पूर्ण न करता अर्ज भरता येणार आहे. छत्रपती संभाजीनगरातील जैतापुरात विद्यालयात 12वीच्या पेपरला पहिल्याच दिवशी सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला. मात्र संबंधित विद्यालयातील शिक्षकावर शिक्षण विभागानं आदेश देऊन कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणी शिक्षण संस्थाचालकावरच गुन्हे दाखल करण्याचा आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले. भंडारा जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या शाळांमध्ये 876 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. या रिक्त पदांची विशेष मोहिमेद्वारे तात्काळ भरती करण्याची मागणी करण्यात आली. भिवंडीत 18हून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या 9 जणांना अटक करण्यात आली. 2 दरोडेखोरांनी चोरीच्या वस्तू खरेदी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 10 लाखांचे दागिने आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पालघरच्या दांडीपाडा येथील अनधिकृत बांधकामावर महसूल विभागानं धडक कारवाई केली. तहसीलदारांकडे अनधिकृत बांधकामाविरोधात स्थानिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महसूल विभागानं पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणावर तोडक कारवाई केली. सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्ट नावाच्या फसवणुकीद्वारे 54,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळली. एप्रिल 2021 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत देशातील नागरिकांकडून 54,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळली. सुप्रीम कोर्टाने या फसवणुकीला पूर्ण दरोडा आणि लूट म्हणून संबोधलं आहे. राज्यात रस्ते अपघातात दुचाकी स्वारांचे सर्वाधिक मृत्यू झालेत. राज्यात एकूण 36,450 पेक्षा जास्त अपघात झाले. त्यात 15,549 नागरिकांचा मृत्यू झाला.